जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदल्या आणि जनगणना याविषयी आलेली ही बातमी आहे. 10 जून 2026 ला आलेली ही बातमी आहे. सोलापूर यंदा शिक्षकांना ऐन उन्हाळा सुट्ट्यामध्ये जनगणनेचे काम करावे लागले. ही सोलापूरची बातमी आहे. 16 मे ते 16 जून पर्यंत घरगणनेचे काम त्यांना दिले होते. या कामासाठी नियुक्त शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या थांबवण्यात आल्या होत्या. शाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजेच मे अखेर शिक्षकांच्या बदल्या अपेक्षित होत्या. आता पुढच्या आठवड्यापासून शाळा सुरू होणार आहेत, म्हणजे 15 जून पासून. विदर्भात 30 जूनला. त्यामुळे यंदा शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्या होणार नाहीत, अशी माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली. माननीय शिक्षणाधिकारी यांची माहिती दिली. जिल्हा परिषदेच्या शाळेवर ज्या शिक्षकाचे एकाच शाळेत 5 वर्षे पूर्ण होतात त्यांची दरवर्षी दुसऱ्या शाळांमध्ये संयोजनाद्वारे बदली होते. तर आंतरजिल्हा बदलीसाठी त्याच जिल्ह्यात 10 वर्षे सेवेची अट आहे बघा. आणि आता आंतरजिल्हा बदलीसाठी त्याच जिल्ह्यात 10 वर्ष सेवेची अट झालेली आहे. 10 वर्ष सेवा त्यांना तिथे करावीच लागणार आहे. यंदा 15 वर्षानंतर जनगणना होत असल्याने शिक्षकांना उन्हाळा सुट्टीतच ते काम करायला लागले. विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे शिक्षक भरती देखील थांबली आहे. म्हणजे यावर्षी आंतरजिल्हा जिल्हांतर्गत बदल्या होणार नाही. राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची 10,000वर पदे रिक्त आहेत. बघा, राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची 10,000वर पदे रिक्त आहेत. अशातच शाळा सुरू झाल्यावर शिक्षकांच्या बदल्या शक्य नाहीत. शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांनी स्वतःच्या मुलांच्या शाळेचीही व्यवस्था केलेली असते. त्यामुळे आता जून मध्ये आंतरजिल्हा जिल्हांतर्गत बदल्या केल्यास शिक्षकांच्या कुटुंबाची अडचण होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेवर शिक्षकांच्या बदल्या पुढच्याच वर्षी होतील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. यात विनंती, पती पत्नी एकत्रीकरण, दिव्यांग शिक्षक व अन्य शिक्षकांचा बदल्यांचा समावेश आहे. म्हणजे कशात तर जिल्हा अंतर्गत आंतरजिल्हा बदल्या यामध्ये आता पुढच्या वर्षीच होतील बदल्या. मे जून मध्ये शिक्षकांना जनगणनेचे काम होते, त्यामुळे बदल्यांची प्रक्रिया होऊ शकली नाही. दरवर्षी मे जून मध्ये शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या होतात, पण यंदा त्या झाल्या नाहीत. त्यामुळे आता पुढच्या वर्षीच बदली पात्र शिक्षकांच्या बदल्या होतील. माननीय कादर शेख साहेब, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर यांनी दिलेली बातमी आहे. त्या शिक्षकांना मिळणार विशेष रजा. तर कोणत्या शिक्षकांना मिळणार विशेष रजा? तर बघा, केंद्र सरकारच्या माध्यमातून यावर्षी जनगणनेच्या कामाला सुरुवात झाली आहे. मे महिन्यात घरोघरी जाऊन शिक्षकांसह अन्य कर्मचाऱ्यांनी प्रत्येक कुटुंबाची माहिती संकलित करून जिल्हा प्रशासनाला सादर केली. 15 जून पासून आता शाळा सुरू होणार आहेत. मात्र जनगणनेच्या कामासाठी नियुक्त शिक्षकांना शासनाच्या मान्यतेने सुट्टीच्या दिवसात काम केल्याबद्दल तेवढ्याच दिवसाची विशेष रजा मिळते, असेही माननीय शिक्षणाधिकारी साहेबांनी या ठिकाणी सांगितले आहेत. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.